ओम. क्लिप क्रमांक 67. श्रोते हो नमस्कार. काल आपण श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज या तिसऱ्या प्रकरणास सुरुवात केली आहे. आज आपण त्याच्या पुढचा भाग ऐकणार आहोत. श्री शैल्ययात्रा व अवतार समाप्ती. शेवटी जेव्हा ते श्री शैल्याच्या यात्रेला निघाले तेव्हा भक्तजनांच्या अंतःकरणात फार वेदना झाल्या. श्री गुरूंनी परोपरीने उपदेश करून सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. नरसोबाची वाडी आणि गाणगापूर या दोन्ही ठिकाणी आपले वास्तव्य राहणार आहे असे भक्तांना आश्वासनपूर्वक सांगून निघाले आणि श्री पर्वताकडे आले. गंगेच्या पात्रावर अनेक पुष्पांनी सुशोभित असे कर्दळी पानावर आसन तयार केले आणि आसनावर बसल्यावर सर्व शिष्यांना परत जाण्यास सांगितले. अशा रीतीने कन्यागतात माघ मासी प्रतिभेदेच्या शुक्रवारी निजानंदात अदृश्य झाले व त्यानंतर प्रसाद पुष्पेही शिष्यासाठी परत मिळाली आणि श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांना प्रिय असलेली गायन सेवा करीत तो प्रसाद शिष्यांनी वाटून घेतला. श्री नृसिंह सरस्वतींच्या अवतार समाप्तीनंतर दत्त संप्रदायाचा जो झपाट्याने प्रसार झाला त्याचे श्रेय श्री गुरुचरित्र या श्रेष्ठ ग्रंथालाच आहे. सायनदेव यांच्या वंशातील 5वा पुरुष सरस्वती गंगाधर हाच श्री गुरुचरित्र ग्रंथाचा लेखक आहे. यात श्री नृसिंह सरस्वती यांचे संपूर्ण चरित्र आणि अनेक विषयांसहित श्री गुरूंचे लीलाप्रसंग यांचे सविस्तर वर्णन आहे. प्रयागच्या प्रमुख शिष्यांपैकी सिद्ध सरस्वतीचा श्री नृसिंह सरस्वती महाराजांबरोबर सततचा सहवास होता. त्यांच्या निजानंद गमनापर्यंत त्यांच्या ते सानिध्यात होते. त्यांनी संस्कृतमध्ये श्री गुरूंचे चरित्र तयार केले आणि संस्कृत चरित्राच्या आधारानेच सरस्वती गंगाधरांनी श्री गुरुचरित्राची रचना केली. यातील सिद्ध नामधारक संवादातील नामधारक म्हणजे स्वतः सरस्वती गंगाधर आणि सिद्ध म्हणजे सिद्ध सरस्वती असे मानले जाते. श्री नृसिंह सरस्वतींच्या चरित्रातील लीला प्रसंग आणि बोध. कारंजाला जन्म. श्री गुरुदेव दत्तात्रेयांच्या 2 अवतारातील चरित्र पाहिल्यावर एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते. त्यांनी एका अवतारात दिलेले अभिवचन दुसऱ्या अवतारात खरे करून दाखवले. त्याची खालील उदाहरणे पाहिल्यावर पुनर्जन्मावर विश्वास नसणाऱ्यांबरोबर काहीही वादविवादात भाग न घेता हे प्रत्यक्ष अनुभव आहेत हे त्यांना दाखविता येतात. श्रीपाद श्रीवल्लभांनी सूचित केल्याप्रमाणे पतिव्रता अंबिका ही पुढच्या अवताराच्या काळात अंबा भवानी म्हणून कारंजा ग्रामी जन्माला आली आणि वचन दिल्याप्रमाणे तिच्या पोटी श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी जन्म घेऊन आपला दुसऱ्या अवतारातील कार्याला सुरुवात केली व दत्त संप्रदायाचा प्रचंड विस्तार केला. घेवड्याचा वेल आणि सोन्याची नाणी. पहिल्या अवतारात आजोबांचे समकालीन नरसावधने यांच्या घरी राजगिऱ्याची भाजी घेण्यासाठी गेले आणि ती काही मिळाली नाही. पुढे यजमानांना पश्चाताप झाला तेव्हा त्यांना सांगितले होते की पुढील जन्मी तुमच्याकडे येणं होईल आणि तुमचे दारिद्र्यही नष्ट होईल. त्याप्रमाणे हे कुटुंब श्री नृसिंह सरस्वतीच्या कालखंडात अमरापुराच्या आसपास राहत होते. ब्राह्मण गरीब असूनही कर्मनिष्ठ वेदाभ्यासी होता व कोरड्या भिक्षेवर उदरनिर्वाह करीत होता. कधीकधी घरीच लावलेल्या घेवड्याच्या शेंगांवरच भूक भागवली जायची. मागेच सांगितल्याप्रमाणे अमरापुराच्या वास्तव्यात नृसिंह सरस्वती या ब्राह्मणांच्या घरी भिक्षेला गेले. यथाशक्ती आतिथ्य केल्यावर विप्राच्या पत्नीने आपल्या वाट्याला आलेल्या चिंता, दैन्य, दारिद्र्याबद्दल दुःख व्यक्त केले. त्यावेळी ब्राह्मण म्हणाला की हा आमच्या प्रारब्धाचाच दोष असणार. हे सर्व ऐकून नृसिंह सरस्वती कळवळले व तो घेवड्याचा वेल मुळासकट उपटून काढून टाकला आणि निघून गेले. नवरा बायको दोघेही म्हणाले की काय आमचे भोग, ज्या वेल्यावर आम्ही विसंबून होतो तो वेलच यती महाराजांनी उपटून टाकला. अवतारी पुरुषांनीच असे केल्यावर आम्ही कुणाकडे जायचे, असे म्हणत वेलाचे मुळही काढून टाकण्यासाठी ज्यावेळी खणले त्यावेळी सोन्याच्या नाण्याने भरलेला हंडाच मिळाला. आपण गैरसमज करून घेतला, पण देवांनी आपल्यावर केवढी कृपा केली.
हे लक्षात आल्यावर दोघांनीही धावत जाऊन श्री नृसिंह सरस्वतींजवळ कृतज्ञता व्यक्त केली. महाराजांनी उभयतांना भक्तिसेवारत आनंदात आणि वैभवात राहा असा आशीर्वाद दिला. रजक आणि बिदरचा बादशाह. यापुढील उदाहरणात श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार काळात सेवा केलेला रजक आता बिदरचा बादशाह होऊन सुखोपभोगात तल्लीन होता. योग्य वेळ येताच पुढल्या अवतारात आपण आठवण करून देऊ असे श्रीपादांनी सांगून ठेवले होते. त्याप्रमाणे तो काळ आला. श्री नृसिंह सरस्वती त्यावेळी गाणगापूरला वास्तव्यात होते. कालांतराने राजाच्या मांडीवर फोड झाला व कोणत्याही औषधोपचाराने तो बरा होईना. गाणगापूरच्या यतीचे दर्शन घ्या असे बादशाला सुचवण्यात आले. त्याप्रमाणे दर्शनाला आले. त्यावेळेला श्रीगुरूंनी विचारले, काय रे रजका, इतके दिवस कुठे होतास? आमचा दास असूनही कधी भेटीला आला नाहीस. हे बोलणे झाल्या झाल्या पूर्वजन्मस्मृती होऊन त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. अश्रू वाहत होते. सद्गुरूंनी कृपा केली. फोड कुठे झालाय हे दाखवण्यासाठी मांडी उघडल्यावर फोड नाहीसा झालेला लक्षात आला आणि यतींच्या सामर्थ्यांची कल्पना आली. यवनराजाने सद्गुरूंच्या पादुका हाती घेऊन पायघड्या अंतरून श्रीगुरूंना राजवाड्यात नेले आणि भव्य सत्कार केला. महासिंहासनावर सद्गुरूंना बसविले. त्या काळातील सामाजिक राजकीय परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना, प्रजेचा छळ होत असताना या घटनेचे केवढे महत्त्व आहे हे सहज लक्षात येईल. या ठिकाणी आज आपण थांबूया. उद्या आपण पुढच्या भागात त्रिविक्रम भारतींच्यावर कृपेचा वर्षाव इथपासून सुरू करूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.